राजकारणात एक सत्य आहे की तुम्ही जर सत्तेमध्ये नसाल तर आमदार होऊन काही फायदा नाही. म्हणून मला तुम्हाला सत्तेत बसवायचं आहे. हे विधान राज ठाकरे यांनी केलं असलं तरी आम्ही सत्तेसाठी भुकेले नाही. सत्तेसाठी कोणाच्या तरी मागे जाणाऱ्यातील आम्ही नसून लोकांची कामं करण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे, अशा शब्दात मनसे नेते आमदार राजू पाटील यांनी पक्षाची भूमिका मांडली आहे. कल्याण डोंबिवलीतील प्रमुख पत्रकारांची संघटना असलेल्या निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणूक, मनसेची भूमिका, मराठा आरक्षण, शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुती, मतदारसंघातील विकास कामे आदी विषयांवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांना दिलखुलास तसेच परखडपणे उत्तर दिली. मनसेच्या स्थापनेपासूनच आम्ही स्वबळावर निवडणूक लढतोय. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही महायुतीच्या उमेदवारांचे झोकून देऊन काम केलंय. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेची संघटनात्मक ताकद चांगली असून त्या दृष्टीने आम्ही पुढील वाटचाल करणार आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यापासूनच आम्ही स्वबळावर निवडणुका लढतोय. तर राजसाहेबांनी स्वबळाची भूमिका मांडल्यानंतर आता इतर प्रत्येक पक्षानेही स्वबळाची भाषा सुरू केली असल्याचं मत आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केलंय. निश्चितच कसं आहे माहिती आहे, राजकारणापेक्षा इच्छाशक्ती आणि नियोजनाचा अभाव आहे. राजकारण काय एवढं प्रत्येक गोष्टीत राजकारण व्हायला पाहिजे असं नाही. आता तुम्ही साधं पुन्हा एकदा सांगतो, या भागातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर कल्याण शिलपाटा रोडवरची ट्रॅफिक आणि पाणी, हे दोन विषय सोडले तर तुमचा माझा दिवाविभाग पण असेल. बाकी अडचणी आहेत, मी सगळं काय आलबेलं आहे असं बोलत नाही आहे. परंतु ह्या भागात तुम्ही बघाल तर कल्याण शिलपाटा रोड MSRDC करते, मेट्रो MMRDC आहे. तुमच्या त्या डिवायडरच्या मध्ये तुम्ही जर त्याचे पूल उभे करणार, पिलर उभे करणार, कशाला बनवला तो डिवायडर? 2 महिन्यापूर्वी कशाला एवढ्या लाईट लावल्या? 30-40 करोडचा चुराडा केला तुम्ही. हा पैसा कोणाच्या बापाचा आहे का? मग याला नियोजन नसल्यामुळे हे असं होतं आहे. घाईघाईने केलेली कामं. आजच्या पेपरला बातमी आहे, तुम्ही स्मार्ट सिटी बघाल, पूररेषेच्या आतमध्ये ते 100 कोटी त्यांनी तिथे खर्च केले. 100 कोटीमध्ये माझ्या कल्याण डोंबिवलीतले जी काय गावं आहेत, शहरातले काय तळे आहेत, सगळे तळे खोलीकरण करून चांगले झाले असते. परंतु हा नियोजन किंवा ही दूरदृष्टी नाही आहे यांच्याकडे. काहीतरी फास्ट असा फटाफट दिसेल, कारण यांना माहिती असतो की आम्ही पुढे टिकू की नाही टिकू, पुढे येऊ की नाही येऊ. जे येईल ते ओरबाडच घेऊन जायची जी वृत्ती आणि त्याच्यात नाही घडते आणि लोकांना त्याच्यात समाधान वाटतं कधी कधी. आणि त्यांना जेव्हा असं वाटतं की आपली कुठेतरी फसवणूक झाल्याची भावना आहे, तोपर्यंत टाईम निघून गेलेला असतो. त्यामुळे हे सगळं घडतं आहे. दुःखाने बोलावं लागतं की मराठी माणूस कमी पडतो. जेव्हा शेवटी सीट आपल्याला ढकलून मागतात ना, तेव्हा त्यांना लाथ मारून ढकलले ना ट्रेनमध्ये, तरी परिस्थिती येणार नाही. विषय लोंढ्यांचा नाही आहे, जे आहेत त्यांना ॲडजस्ट करायचं पण नाही आहे. मुंबई फुल झाले. आज तुम्ही डोनाल्ड ट्रम्प बघा, म्हणजे खूप लांबच्या वार्ता करतोय आपण, परंतु त्यांचा उद्देश काय आहे? ते जे मायग्रंट आहेत त्यांना धडाधड काढून टाकतील अशी भीती निर्माण झाली तिकडे. कशासाठी? अमेरिका तर सक्षम आहे, परंतु एक शहर असतो, एक राज्य असतो, त्याची कॅपॅसिटी असते लोकांना सामावून घ्यायची. जे आहेत त्यांना गुण्यागोविंदाने राहू देत ना. नाही, मी जी कामं प्रामाणिकपणे केलेली किंवा जे मुद्दे मी प्रामाणिकपणे घेऊन गेलो त्याच्यावरच मी बोलणार आहे. असं अनेक ठिकाणी निधी मी पण आणलेला आहे, अनेक कामं पाठपुरावा करून मार्गी लावलेली आहेत मी. म्हणजे तुम्ही बघाल की दिव्याला इतकी वर्ष पूर्वेला तिकीट खिडकी नव्हती, गेले अनेक वर्षे नव्हती, तेव्हा मी पाठपुरावा करून ती आणली होती. खरं तर या टाईपची कामं आमदार लोकांची असतात. गटारं पायवाटं ही आमची कामं नाहीत. परंतु दुर्दैवाने 2019 पासून इथे स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुकाच झाल्या नाही आहेत. त्यामुळे लोकांच्या अपेक्षा, त्यांना लोकप्रतिनिधी म्हणजे सगळं करायला पाहिजे आणि ते काही वावगं नाही आहे. त्यांच्या अपेक्षा योग्य आहेत, त्यांनी ती अपेक्षा ठेवायला पाहिजे. कारण आम्ही मतं मागायला जाताना त्यांना हे नाही सांगत की हे काम माझं, हे काम माझं नाही आहे. आम्ही सांगतो आम्ही सगळंच करणार. त्यामुळे त्यांची ती अपेक्षा असते. अनेक न होणारी कामं माझ्या कारकिर्दीत झालीत. अर्थात याचं श्रेय सरकारचं आहे. आम्ही ती मागणी रेटून नेली आणि फोर्सफुली रेटून नेली. 14 गावांचा विषय असेल, म्हणजे तिथे भंडारलीला डम्पिंग जो चालू केला त्यावेळेस मी अक्षरशः त्या गावकऱ्यांना हात जोडून सांगितलं की थोडी सहनशक्ती दाखवा, थोडा वास सहन करा, परंतु आपली गावं काढायची असेल तर आपल्याला थोडा त्याग करावा लागेल. त्याने 1.5 वर्ष केलं ते.
परंतु आज 14 गावं नवी मुंबईत गेली, त्यामुळे त्यांना भरघोस निधी मिळणार आहे, त्यांची डेव्हलपमेंट वेगळ्या प्रकारे होणार आहे. 27 गावांचा विषय घ्याल तर ही गावं पालिकेतनं बाहेर काढावं असं हाऊसमध्ये कधी डिक्लेअर नव्हतं झालं. कॅबिनेटचे निर्णय झाले होते, परंतु हाऊसमध्ये पहिल्यांदा मी त्याच्यावर आवाज उठवला, परंतु त्याच्यात राजकारण केलं आणि आमची मागणी जी मूळ मागणी होती ती न मान्य करता त्यांनी 18 गावं हे करून इथे गोंधळ करून टाकला. परंतु मी तो प्रामाणिकपणे केलेला आहे. आजही मी एकमेव माझा पक्ष असा आहे की हा जो मुद्दा भविष्यात मी रेटून घेऊन जाणार आहे. तुम्ही सांगा, समजा उद्या 3 पक्ष उतरले, ते 4 पक्ष उतरले, ते बोलतील का याच्या बाबतीत? तर त्यानेच वाटोळं लावलेलं आहे. तर त्यामुळे अशी ही जी कामं आहेत किंवा इथल्या कामांवर जो वचक असायला पाहिजे, इथल्या क्वालिटीवर, म्हणजे कल्याण शिळपाटा रस्ता जो आहे त्याची क्वालिटी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आज येताना तुम्ही अडकले तिथे, परंतु त्याचा ऑडिट व्हावा, त्याचा VJTIकडनं ऑडिट आम्ही करून घेतला, त्याचे 64 पॅनल बदली करायला लावले. अजूनही तो काय चांगला आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही आहे, परंतु हा दबाव आमचा आहे ना. जे केलं आहे प्रामाणिकपणे केलं आहे आणि हा प्रामाणिकपणा घेऊन समोर जाणार आहे लोकांचं, पुढे लोकांची इच्छा. अपन मागे म्हणलं होतं की नहीं, ऐसे नहीं. अभी हाल फिलहाल मैं यहाँ का MLA हूँ और अभी तक काफ़ी पुल के नीचे से पानी जाना बाकी है. तो धीरे धीरे वो लोग भी आगे आगे आते जाएंगे. कुछ लोग आ भी रहे हैं. और ऐसे नहीं कि मेरी दावेदारी मजबूत है और कोई आएगा नहीं, या 400 पार या 5 लाख, ऐसी बात मैं नहीं करूँगा. जो है उसका सामना करके लढाई लढी जाएगी. 2014ला मी इथे लोकसभा लढलेलं आहे आणि तेव्हा मी नेता पण नव्हतो, तेव्हा जिल्हाध्यक्ष होतो फक्त पक्षाचा. आणि त्यानंतर मी सरचिटणीस पद दिलं माननीय राजसाहेबांनी, आता नेतेपदी पण आहे मी. त्यामुळे ह्या कल्याण लोकसभेतल्या ज्या सीट आहेत, त्यात एक कल्याण पश्चिमेचीही पकडा तुम्ही, या सीटचा आढावा किंवा नेचर किंवा टाईप सगळं आम्हाला माहिती आहे. इथे आमचे पदाधिकारी किती आहेत, इथली लोकं कशी आहेत, इथल्या लोकांच्या गरजा कशा आहेत, त्याच्या आराखडे माझं तर म्हणणं इतर पक्षांपेक्षा आमच्याकडे जास्त आहेत. कारण त्या पक्षांनी ते मतदारसंघ घेऊन केलेले आहेत. आम्ही सरसकट याच्यात फिरतो आहे. त्यामुळे इथल्या यांचा स्वतः उमेदवार म्हणून लढताना आजूबाजूला बघायला मला वैयक्तिक तरी काही अडचण येणार नाही असं वाटतं. खरं तर आम्ही पहिल्यापासून, म्हणजे जेव्हापासून महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष स्थापन झाला तेव्हापासून स्वबळावरच निवडणुका लढतो आणि आम्ही वारंवार सांगतोय पण. म्हणजे इवन मोदी साहेबांना पंतप्रधानपदी जो पाठिंबा दिला त्यावेळी आम्ही सांगितलं की हा पाठिंबा मोदी साहेबांपुरता आहे, त्यांच्या पंतप्रधान त्यांनी व्हावं यासाठी दिलेलं पाठिंबा आहे. याचा अर्थ आम्ही कुठल्या महायुतीत आहोत किंवा नाहीत असे अर्थ काढायचे कारण नाही. आणि त्यावेळेस आम्ही तसे बोललेलो पण आहोत, ते रेकॉर्डवर पण आहे. त्यामुळे याच्यात काय माननीय राजसाहेब नवीन बोललेले नाही आहेत. आम्हा लोकांची नेहमीच तयारी असते की निवडणुका आल्या की त्याला सर्व ताकदीनिशी सामोरं जायचं. तुम्ही पाहिलं असेल लोकसभेला माननीय राजसाहेबांनी आवाज जो दिला आम्हाला, त्याच्यात भले दुसऱ्यांचं आम्हाला काम करायचं होतं, ते आम्ही झोकून केलं. आणि तशा टीम आमच्या इथे आहेत. कल्याण डोंबिवलीत मनसे चांगल्या प्रकारे काम करते, चांगल्या प्रकारे संघटना आहे आणि त्या अनुषंगानेच आम्ही पुढची वाटचाल करणार इथे. आणि त्यात स्वबळावर वगैरे याच्यात काही नवीन नाही आहे. दुसरी गोष्ट, माननीय राजसाहेब बोलल्यानंतर प्रत्येक पक्ष बोलायला लागला आता की आम्ही स्वबळावर लढणार आहोत. माननीय राजसाहेबांना हे जो अंदाज असतो, ढोबळ अंदाज त्यांचा नेहमी ते सांगत असतात की भविष्यात काय होणार आहे, त्यांना एक आराखडे बांधत असतात ते त्यांचे. नाही, स्थानिक नेतृत्व हे गरजेचे यासाठी असतो. मी मागेही बोललेलो की तुम्ही नवी मुंबई बघा, आपल्या डोळ्यासमोर उभी राहिली ती नवी मुंबई. मग त्याने सिडकोचा कसा वापर करून घेतला? कारण नाईक फॅमिली जी आहे, मी असं नाही उद्या त्यांच्या विरोधात आमचे उमेदवार पण असतील, पण ज्या गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत ते एक इच्छाशक्ती असायला पाहिजे की मी या शहरात राहतो, हे माझं गाव आहे, मी इथे ओरबडायला नाही आलो, मला इथनं गोण्या भरून घेऊन जायच्या नाहीत माझ्या गावाला. ही जर भावना असेल तरच इथला विकास होईल. त्यासाठी इथलं स्थानिक नेतृत्व पाहिजे. याचा अर्थ असं नाही की इथले काही आमदार ते स्थानिक नाही आहेत, परंतु ती इच्छाशक्ती पण असायला पाहिजे त्या जोडीला. त्यामुळे तुम्ही अख्ख्या या ठाणे जिल्ह्यातल्या महानगरपालिकांमध्ये नवी मुंबई बघा, त्याचा त्यांनी वापर करून घेतला. तिथं भौगोलिक स्थान तसं आहे, सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी पण ते एका चांगल्या भावनेने आणि म्हणजे तिथे तुम्हाला रस्त्यावर करप्शन नाही दिसणार, इथे जागोजागी अशा बाहेर येताना दिसेल. त्यामुळे यासाठी स्थानिक नेतृत्व गरजेचं असतं. मी तर सतत याच्यावर जोड उठवत असतो
म्हणजे आताही त्याचं पाणी दौरा ठेवलं. म्हणजे जर सिमेंटची एक गोळी जर आपण एक रोप म्हणून पकडली असते ना, तर त्या पिलरला एक एक अशी टाकलीच ना पिलरच्या जागी एक एक गोंड, तर एवढ्याला तो आपोआप झाड म्हणून तो पूल तयार झाला असता. या लेवलला त्याला उशीर झालेला आहे. नियोजन अभावी नियोजन शून्य कारभार चाललेला आहे. मी मगाशीच बोललोय ना, म्हणजे आत्ता त्याला लँड ॲक्विजिशनचे 20 कोटी आजूबाजूचे दोन्ही टोकाचे दिले. त्याचा एक पिलर महानगरच्या गॅस लाईन जी गेलेली आहे तिच्यावर होता, येत होता. मग हे सर्व करत असताना आहे ना, ते नियोजन करता नाही आलं. परंतु ठेकेदाराला ठेका दिला की आपलं काम संपलं. आता तिथे त्याला मला वाटतं 2दा का 3दा त्याला एक्सटेन्शन दिलेले आहे त्या पुलाला, अजूनही होत आहे. ते वाट बघतात आम्ही कधी कोणाला मारतोय किंवा काय करतोय. परंतु ती वेळ आली आता. पालावा पूल झाला, दिवेचा पूल झाला, मानकोली पूल होऊन काय डोंबलाचा कोणाला फायदा आहे? तो पूल बनत असताना 3 वर्षापूर्वी मला माहिती आहे, मी तुम्हाला पत्रकार लोकांना बोललेलो, MIDC ऑफिसला गेलेलो तेव्हा तुम्ही प्रश्न विचारलेला की हा ब्रिज होऊन काय फायदा होणार नाही सध्या. ह्या ब्रिजच्या सोबत एक रेल्वेचा ब्रिज तिथे लगेच घ्यायला लागेल. त्याचा आता DPR बनवत आहे. तर हा नियोजन शून्य कारभार असाच चाललेला आहे. त्याचे फटके बसतात सगळ्यांना. यासाठी मी मगाशी तुम्ही याच्या आधीच बोलूया ना की यासाठी सगळे लोकप्रतिनिधी महिन्यातनं एकदा तरी दिवसा एकत्र बसणं गरजेचं आहे. त्याच्यावर चर्चा होईल, त्याच्यावर मार्ग निघतील, सूचना येतील, हरकती येतील. पण तो असं होत नाही. जर तुम्हाला इथला विकास करायचा सगळ्यांना सोबत घेऊन जावं लागेल आणि ते न केल्यामुळे असे परिणाम दिसत आहेत. दूरदृष्टी आहे, रोडमॅप पण आहे. तरी पण गेल्या काही निवडणुकांमध्ये मतदार त्यांच्यापासून का दूर होते? त्यांची तळमळ किंवा त्यांची प्रामाणिक इच्छा जाणवते की मला महाराष्ट्रासाठी हे करायचं, मला महाराष्ट्रासाठी असं करायचं, मला महाराष्ट्र असं करायचं. तरी पण लोक आज मनसेपासून तेवढा मनसेवरती विश्वास का दाखवले आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये हे चित्र बदलेल असं तुम्हाला वाटतं? नाही, पहिली गोष्ट लोकांनी आम्हाला एका झटक्यात 13 आमदार दिलेले. असं नाही बोलू शकत की लोक विश्वास नाही ठेवत. प्रांजलपणे सांगायचं तर कधी कधी आम्ही कमी पडलो होतो लोकांपुढे जाण्यात, लोकांना सांगण्यात. काही गोष्टी असतात. मध्ये काही घटना अशा घडल्या की एक मोदी वेव आली, त्याच्यात सगळे साफ झाले. तर तुम्ही हा 10 वर्षाचा स्पॅन बघाल तर ते डिलीटच करून टाका. त्याच्यात लोकांना दोष देऊन काहीच फायदा नाही. म्हणजे गणपती दूध पितो या लेवलला सगळे इलेक्शन चालले. पण त्यामुळे तो एक फेस काढला तुम्ही. आणि त्याच्या आधीचा आम्ही डोंबिवलीत आपली 27 नगरसेवक होते, चांगली कामं झालेली ना. कोणी माझ्या एका नगरसेवकाबद्दल तरी बोलेल का की यांनी कामं नाही केली? त्यावेळेस त्याचे रस्ते, त्याची क्वालिटी, त्याचा हाऊसमधला वावर चांगला होता, नवखे होते. तरी पण 13 आमदार आल्यानंतर लोकांच्या अजून अपेक्षा वाढल्या. परंतु हे एक सत्य आहे, अलिखित राजकारणातलं एक सत्य आहे की मी स्वतः ते अनुभवतोय सध्या की तुम्ही जर सत्तेत नसाल तर तुम्ही आमदार होऊन काय फायदा नाही. आणि म्हणून मान्य रावसाहेब बोलले की मला तुम्हाला सत्तेत बसवायचे. आम्ही सत्तेचे भुके नाही आहेत. आम्हाला सत्तेसाठी आम्ही कोणाच्या मागे मागे जाणारे पण नाही आहे. परंतु लोकांची कामं करायला सत्ता पाहिजे, हेही तेवढंच सत्य आहे. आणि त्या अनुषंगानेच आम्ही या सीट लढतोय किंवा त्या अपेक्षेनेच लोकांपुढे जाणार आहोत. आणि लोक आम्हाला बघूया आता, कारण लोकांनी सगळ्यांना अनुभवले. त्यात या जातीपातीचं राजकारण चालू झालं आहे, कोणाच्या हाताला काहीच लागणार नाही आहे. त्यामुळे आत्ता यावेळेस सगळं मोदी वेव पण झोपली. आता बघितलं ना, अयोध्या वगैरे सगळं गेलं. त्यामुळे लोकांच्या एक अपेक्षा असतात की तुम्ही राम मंदिर बनवण्यापर्यंत त्यांनी दिलं मोदी साहेबांना पाठवून. आता झालं ना, आता करण्यासारखं कोणाकडे नाही आहे. या महाराष्ट्रात तर कोणाकडेच काही नाही आहे. जे माझ्या राजसाहेबांकडे विजन आहे ते महाराष्ट्रातल्या एकही नेत्याकडे नाही आहे, गर्वाने मी सांगतो. पण आता आम्हाला अपेक्षा आहे, आशा आहे की लोक मत बदलतील, लोक कुठेतरी हे करतील. परंतु त्यासाठी आम्हाला ज्या आम्ही काही चुका केलेल्या आहेत किंवा जे म्हणजे लोकांपुढे जाण्यात जे कमी पडलेलं, या चुका सुधारून जाणं पण तेवढंच आवश्यक आहे. आणि मला वाटतं त्याची काळजी आम्ही नक्की घेऊ. किंवा नाही करतील, त्यांची अडचणी येतील, त्याच्यात त्यांची पक्षी धोरणं काय वेगळी होतील, तो कॉल त्यांचा असेल. परंतु ह्या क्षणाला माझी एक अपेक्षा त्यांच्याकडनं आहे, मुख्यमंत्र्यांचे पुत्र म्हणून, इथले खासदार म्हणून आणि मित्र म्हणून, की
मी जो काय निधी वगैरे माहिती होता फटाफट रिलीज केला आम्हाला, तर ही कामं तरी होती लोकांना दाखवतं तरी, आणि त्यांच्याच भागातली तेवढं केलं तरी मैत्री निभावली असं समजेल. हे बोललो मी मगाशी त्यांना की MSRDCचं काम आहे, मेट्रो MMRDAची आहे, तुम्हाला माहिती मधनं घेऊन जायची आहे, पोल तिथे बनवायचे, कशाला ते स्ट्रीट लाईट लावले? कमीत कमी त्या नाव ते लावायचे ना. डिवायडर का बनवले? तुम्ही स्ट्रीट फर्निचर पाहिलं काय त्यांचं ॲस्थेटिक सेन्स आहे काही कळत नाही. एखादा बाईकवाला उडून त्याच्यावर पडला ना त्याचा भीष्म होईल. ह्या लेवलचे ते आर्टिफॅक्ट्स लावलेले आहेत लोखंडी, किती डेंजरस आहेत ते. तर कशा त्यांना काय ते राहिलेलं नाही. राहिला प्रश्न तुमचा की माननीय रवींद्रजी चव्हाण माझे मित्र आहेत, ते बाजूला राहतात, हे सत्य आहे. श्रीकांत शिंदे माझे मित्र आहेत, हे पण सत्य आहे. हे पण सत्य आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब आपले ठाण्याचे, हा जिल्हा त्यांचा आहे. तर होते कुठे काम होताना दिसतंय कुठे? दुर्दैवाने मी इथला आमदार असल्यामुळे मला प्रश्न विचारणार लोक, तर मी किती बोंबा मारायचे याला पण एक ते खूप निगेटिव्ह लेवलला घेऊन जातात की राजू सतत टीका करत असो. मी टीका नाही करत, तुमच्याकडे सत्ता आहे. आज रस्ते तर एकदम सगळे व्हायला पाहिजे होते. म्हणजे रस्त्यांची जेवढी खाती आहेत महाराष्ट्रातली तेवढी यांच्याकडे 2 माणसांकडे होत नाही आहेत. मी तरी मला यावेळेस मी रवींद्र चव्हाण यांचा आभार मानेल की मागच्या बजेटमध्ये मला बऱ्यापैकी निधी दिला त्यांनी. मी अनेक रस्ते इथले PWDचे अपग्रेड केले, म्हणजे जे ग्रामविकास खात्याकडे होते ते अपग्रेड करून त्याला निधी आणला. जवळजवळ त्यांनी 148 कोटी मला त्यावेळेस निधी दिला. तो कामही चालू आहे. आता ही नवी दोस्ती झाली म्हणून मी मगाशी बोललो की मदत केली त्याच्यात आम्हाला निधी देणार आहेत ते, तो लवकर आला तर बरं होईल. तेवढी कामं जरी झाली तरी बरे आहेत, परंतु ही कामं होताना यांच्या हातात सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे पलावा पूल असेल किंवा या गोष्टी, पण तो दुसऱ्या साईडचा पूल तुम्ही बघाल तर ते एन्क्रोचमेंट हटवत नाही आहेत का यांच्या पदाधिकाऱ्यांची ती हॉटेल्स आहेत, त्याच्यासाठी पुलाची अलाइनमेंट चेंज केलेली आहे, त्यामुळे पण ट्रॅफिक होते. अनेक गोष्टी आहेत. सगळ्या गोष्टी इथे बोलणं योग्य नाही किंवा सतत त्याच बोललं तर रडगाणं काय गातो असंही बोलतील, तुला कशाला निवडून दिलं असेही लोक विचारतील. तर हे जे आहे ते सत्य मी तुमच्यासमोर मांडतोय आणि त्याच्यामुळे इथे सगळं डिले होतं हेही नाकारू शकत नाही. मी नेहमीच असतो रस्त्यावर. म्हणजे तुम्ही आज येताना एवढे कंटाळले असेल तर माझ्या नशिबात रोजचं आहे. एकतर वेळेचा आणि माझ्या 36 आकडे आहे, त्यात ही ट्रॅफिक, त्यामुळे कधी कुठे पोहोचताना उशीर होतो, कधी कधी इमानदारीत निघाल तरी उशीर होतो. त्यामुळे ते 5वीलाच पोचलेले आहे. परंतु मी माझा एक वेगळा विषय, ज्या लोकांना गरजा आहेत किंवा ज्या माता भगिनी बसेसमधनं वगैरे जात आहेत, रस्त्यात टॉयलेट्स नाही आहे, काय नाही, त्यांची परिस्थिती काय होत असेल याकडे पण एक सहानुभूतीने बघायला पाहिजे ना. तर ह्या सत्ता कारणात, ह्या पैसा कारणात, ह्या राजकारणात हा पक्ष टिकून राहणं हेही महत्त्वाचं. त्यासाठी कधी कधी काही निर्णय घ्यावे लागतात आणि ते मला वाटतं योग्य असतात. आणि पक्ष म्हणून, पक्षप्रमुख म्हणून ती भूमिका आम्हाला मान्य राजसाहेबांची नेहमीच योग्य वाटते. पण आता मित्रपक्ष तुम्हाला पुन्हा एकदा हात देईल किंवा आता तुम्ही सांगितलं की उद्धव ठाकरेंनी आम्हाला विचारणा केली नाही, पण विधानसभेमध्ये आता समजा तुम्हाला असं समोरनं आव्हान आलं किंवा समोरनं तुम्हाला असं सांगितलं गेलं तर काय भूमिका असेल? जर तर मध्ये काय होत नाही, जावा उद्धव ठाकरे उद्याशी होतील तर राजसाहेबांनी ते बघून घेतील ना. भाऊ याच्यात आम्ही कसं काय बोलणार, पण तू जावा ना. आबू आदमीचं स्वागत केल्यावर घरात मातोश्रीवर बाळासाहेबांच्या फोटोसमोर आम्ही यांच्याकडनं काय अपेक्षा ठेवायची? त्यांना फक्त खुर्च्याच दिसतात ना. सांगा ना, म्हणजे महाराष्ट्रात जशी आबू आदमी बाळासाहेबांच्या फोटोसमोर, त्याला तसबिरीसमोर तुम्ही याच्यात त्याला बुके देताय, लाजा वाटायला पाहिजे त्यांना. त्याच्यावर कोणी बोलत नाही आहे. त्यामुळे त्यांनी कसंही त्यांचा पक्ष टिकवायचा. आम्ही जरा कोणाला मदत केली त्यार तुम्ही असं कसं केलं, असं नसतं ते. आम्ही आमचा मुद्दा कधीच सोडला नाही, हिंदुत्व सोडला नाही, मराठीपणा सोडला नाही, मराठीपणा सोडला नाही, सोडणारही नाहीत ते. परंतु ह्या गोष्टी ज्या आहेत इतर करतायत त्या लोकांनी दाखवायला पाहिजे. कसं ते रक्त लागतं नाही का तोंडाला, तसं तो रक्त लागलाय या लोकसभेत.
आणि ती चटक लागली आणि त्या चटकेने आता ही अशी अनेक लोक हे अजून जवळ घेत आहेत. याचे परिणाम भविष्यात चांगले नाही होणार. लोक काही एवढी हे नाही, लोकांनी एका रागाने तो मतदान केलं, यांच्या विरोधात केलं. परंतु काय काय सीट असे आहेत की जिथे 5-5 विधानसभा हे यांच्या विरोधात होत्या. एक मालेगाव बघा तुम्ही. तर अशा काही गोष्टी, असे तुमचे मुद्दे सोडून जर तुम्ही जात असाल तर आमचा पक्ष आम्ही आमच्या पद्धतीनेच मान्य रावसाहेब जो चालला आहे त्याच्यात आम्ही समाधानी आहोत, आम्ही खुश आहोत आणि आम्हाला ते योग्य वाटतं. तर नाही होत ना, रस्ते थोडी बनवायला लागतात पाण्यात. एक जेट्टी बनवली, पुढे बोटी आणली आणि पुढे एक जेट्टी झालं, त्याच्यात काय मिळणार आहे? त्यामुळे त्याच्यावर कोणी सिरियसली बघत नाही. एवढंच कारण आहे, बाकी काही कारण नाही आहे. नाही, मी कालही आमचे रेल्वे सेनेचे अध्यक्ष त्यांना बोललो की जो 5 नंबर प्लॅटफॉर्मला जो शेड निघालेली आहे नाही आहे, ते विचारा तुमच्या लोकांना, नाहीतर आम्ही बनवून देतो, आम्हाला परवानगी. दुर्दैवाने काय लोकप्रतिनिधी म्हणून इथे कोणी पाठपुरावा करत नाही त्याचा. आणि आपली ही जी लोकल सेवा आहे ही प्रचंड आणि प्रॉफिटमध्ये असलेली सेवा आहे, याला काय विषय नाही आहे. तुम्ही मेट्रोला एवढा खर्च करण्यापेक्षा तुम्ही ब्लूप्रिंटमध्ये बघितलं असेल मनसेच्या की आमची मागणी आहे की सातत्याने याच्या मागे लागलं पाहिजे की रेल्वेचं एक स्वतंत्र महाराष्ट्राचं बोर्ड असलं पाहिजे, स्वायत्त, ज्यासाठी दिल्लीच्या परवानग्याच नको. महाराष्ट्रातली जागा आहे, महाराष्ट्रातनं रेल्वे गेलेली. काहीतरी तुम्ही 5वी-6वी लाईन टाकताना जागा वगैरे घेतल्या ना काही, किंवा रेल्वेच्या जागा तेवढे ॲक्विजिशन झालेले आहेत. एवढं तुम्ही कोस्टल रोड काढताय, परत तो नावाशेवा सिलिंग करताय, ते शक्य तर हे काय, ह्याला आरामात होऊ शकतो. रेल्वे समांतर तुम्ही मेट्रो चालू करू शकता, एक वेगळी कॅटेगरी करा त्याच्यातनं फर्स्ट क्लाससारखी. पण ते होत नाही. त्यासाठी रेल्वेचा एक स्वतंत्र रेल्वे बोर्ड असाल, महाराष्ट्राचा रेल्वे बोर्ड असायला पाहिजे. आहे मला वाटतं काहीतरी एक आहे, परंतु त्याच्यात काहीच होत नाही. तो फक्त नावाला आहे, त्याच्यावर पदाधिकारी आहेत. मला वाटतं मुख्य सचिवच त्याचे अध्यक्ष असतात आपल्या. तर त्याच्या पलीकडे काही नाही आहे. आणि ह्या विषयावर इकडचे म्हणजे जो मेन लोंढा जातो मुंबईला रेल्वेतनं, तो या भागातनं जातोय. इथले कोणीच खासदार त्याच्यावर बोलत नाही जास्त, दुर्दैवाने. आणि हा विषय राज्य सरकारचा नसल्यामुळे त्याची तेवढी दखल घेतली जात नाही. आम्ही फक्त बोंबाबोंब करणार. त्यासाठी स्वायत्त असा रेल्वे बोर्ड महाराष्ट्राचा असणं गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे, किमान या भागासाठी. सरकारची अशी मानसिकता नाही, सरकार फक्त माणसं मरायची वाट बघते, मग तेव्हा येतात, घोषणा करतायत. आता मागच्या वेळेस मला वाटलेलं की मी खासदार साहेबांनाही बोललो, त्यांचेही प्रयत्न चालू आहेत त्यासाठी. इमानदारीत प्रयत्न करतात ते पण की या कंपन्या शिफ्ट व्हावा. तो काही लोकांचे ठेके आहेत तिथे कंपन्यांमध्ये, जे कॉन्ट्रॅक्ट सिस्टम चालते ना. खरं तर या कंपन्यांचं ऑडिट करायला पाहिजे, तुमच्याकडे किती लोकल माणसं आहेत तिथे कामाला. तेव्हा आयडिया येईल की ह्या कंपन्या जाऊ नये म्हणून कोण कशासाठी का प्रयत्न करतो. याच्यात पण आर्थिक गणितं काही लोकांची गुंतलेली. आणि कसे हे कंपन्या, जसं आपण बोलतो की तो बिबट्या येतो गोरेगावला, तो माणसांच्या चुकीमुळे येतोय. माणसं तिथे घुसले. काही असो, प्राणी आणि माणसामध्ये फरक आहे शेवटी. आपण इथे तो बफर झोन ठेवायला पाहिजे होता, तो ठेवला नाही, बरोबर. त्यानंतर लोक आली, उरलेल्या जागी अनधिकृत बांधकामं केली, तिथेही माणसं आली, ती स्थायिक झाली. आता त्यांना तर हाकलू शकत नाही आपण, तर दुसरा पर्याय कमी क्रूरतेचा हाच राहतो. एक माणुसकी दाखवायची असेल तर ती हे कंपन्या शिफ्ट करण्याशिवाय पर्याय नाही. तो काय चांगला किंवा असा खुश होण्यासारखा विषय नाही आहे. आम्ही कारखानदार आहोत, आमचेही कारखाने आहेत तिथे, परंतु तो असा विषय नाही आहे. तो प्रॅक्टिकल विषय, जो ज्या धोकादायक कंपन्या आहेत त्या तरी ॲटलिस्ट तुम्ही काढायला पाहिजेत ना. परंतु घोषणा होते, पैसे जाहीर होतात, ते पण पुरे मिळत नाही. म्हणजे आज सोमेश्वरी बंब रामेश्वरी जातो. आता आम्ही तिथे मागणी केली की मागच्या लोकांना भरपाई द्या, त्यांचे पंचनामे करा. ते केले, त्यांची भरपाई आली नाही. त्यांना तोडायच्या नोटीस आल्या की तुमची गाळे अनधिकृत. 35 वर्षापासून ते काम करतात तिथे, त्यांची इंडस्ट्री चालू आहे तिथे, तिथल्या शेतकऱ्यांचे, भूमिपुत्रांचे. त्यांना काल परवा नोटीस आले. त्यामुळे बोलायचं कसं, आणि ह्याच्यासाठी एकत्रित असे प्रयत्न व्हायला पाहिजेत. ह्यासाठी बैठका गरजेच्या आहेत की आपल्या भागाचा विकास करायला. अशा वेळेस पक्षीय राजकारण बाजूला ठेवून जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी एकत्र बसायला पाहिजे. आजी माझी सगळी घ्या ना, की काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, तेव्हा या गोष्टी सॉल्व्ह होणार आहेत. मी माझा पक्ष घेऊन पुढे चाललो, मी मोठा आमदार, असं नाही होत.
तुम्ही सगळ्यांचं, आणि मीच काय मोठा मला सगळं कळतं असं नाही होत. त्यामुळे सगळ्यांना घेऊन, तुम्ही सगळ्या मताची माणसं घेऊन, या फील्डमधले लोक घेऊन या लोकांबरोबर बसाल तेव्हा या भागाचा विकास होईल. आणि हळूहळू महायुतीतले शिवसेना पक्षसुद्धा आपली प्रत्येक बोलायला सुरुवात करते. या सगळ्या राजकारणाकडे कसं पाहतो, म्हणजे कशा प्रकारे त्यांची चाल असू शकते किंवा काय म्हणजे पुढे भविष्य काय शक्य आहे बाकी विधानसभा? त्यांनाही चावल लागलं असेल की काय खरं नाही. म्हणजे आता आज राणेसाहेब पण बोलले आज का काल मला वाटतं 288 जागावर लढायला पाहिजे असं. या गोष्टी का निघत आहेत, यापूर्वी अशा निघायच्या नाही. म्हणजे ह्या लेवलला नाही निघायचे किंवा एवढ्या आधी नाही निघायचे की आम्ही चाचपणी करतो. परंतु कुठेतरी काहीतरी शिस्त आहे किंवा घडतं आहे किंवा घडणार असेल याची चावल येणं लागलेली आहे. त्या अनुषंगाने ते सगळे हे करत आहेत. मुळात सगळ्यात मोठा प्रश्न अजितदादा वगैरे आले आणि जे इन्कम्बन्सी होती, प्लस हे पक्ष तोडफोड, प्लस त्यांच्यावर आरोप केले, नंतर त्यांनाच घेतलं, पुरेसं संख्याबळ असताना त्यांना घेतलं. त्यामुळे या गोष्टी निगेटिव्ह गेलेल्या आहेत, त्या लोकसभेला दिसलेल्या आहेत. आता त्याच्यातनं फारकत कशी घ्यायची, तर ते हळूहळू मला वाटतं एक निमित्त शोधत आहेत. आणि ह्या जर निवडणुका हे पक्ष अलग अलग लढल्यास काय आश्चर्य वाटायला नको असं अंदाज येतो आहे. नाराजी पोचवण्याच्या आधी मी पण कल्याण डोंबिवलीकर इथला स्थानिक भूमिपुत्र, मला माहिती ती गरज काय होती. मी त्यावेळेस बातम्या काढून बघा तुम्ही, त्यावेळेस बोललेलो की ही बिल्डरांची मेट्रो आहे, खरी गरज मेट्रोची डोंबिवलीकरण आहे, कल्याणकरण आहे. तिकडनं भिवंडीवरनं इकडनं आणायची काही आवश्यकता नव्हती. नुसतं तुम्ही फेज वाढवत जाता, मेट्रो आणता, याला काय अर्थ नाही आहे. मेट्रो अशीच असायला पाहिजे ती. म्हणजे हरिश्चंद्र दादांनी जेव्हा जो रेल्वे समांतर रस्ता सांगितलेला त्याला पॅरलल तुम्ही घ्या, तुम्हाला लँड ॲक्विजिशन पण लागणार नाही. आपला अजून 90 फीटचा ब्रिज तरंगतो आहे हवेत, कसल्या बाता करतोय आपण. तो जरी त्याला कनेक्ट केला असता, पुढे कोपरपर्यंत आणला असता, तुम्हाला एका झटक्यात डोंबिवलीतनं तुम्ही बाहेर पडला असता. त्याला काही बाकी नाही आहे. जसं मी बोलायचो की हे रॉकेट सायन्स नाही आहे, तुमचं लँड ॲक्विजिशन झालेली नसेल झाली तर करा फोर्सफुली. तुमच्याकडे यंत्रणा आहेत, तुमच्याकडे स्कीम आहेत त्याच्यासाठी. तो पूल अजून लटकतोय. त्यामुळे ही मेट्रोची तर आवश्यकताच नव्हती. आणि एक दाखवायला, म्हणजे मोदींनी कशी बुलेट ट्रेन आणली तशी यांनी मेट्रो आणली इथे दाखवायला. बघा बघा मेट्रो आणली. त्यामुळे चाललं आहे. आणि लोकांना दुर्दैव वाईट याचं वाटतं की लोकांना हे चालतं आहे सगळं, कोणी बोलत नाही त्याच्यावर. त्याबद्दल मला साशंकता नाही आहे, कारण ते ठपकन खाली पडेल खराब केली तर. खड्ड्यात रस्त्यामध्ये चालू जातं. मेट्रोची एजन्सी वगैरे वेगळी असते, त्याची प्रक्रिया वेगळी असते. आणि मला नाही वाटत ते गुणवत्तेत कुठे कमी पडतील. परंतु तिची गरजच नव्हती मेट्रोची खरं तर. बैल बाजारातनं तळोजाला कोण जाणार आहे. तुम्ही ती करायची असेल तर रेल्वे समांतर केलीच ती, भले मग ती कल्याणपासून आणा, तुमचं ठाण्यापर्यंत तिथे कनेक्ट करा, पुढे मग अजून तुमचं कनेक्ट होईल मुंबईपर्यंत. रेल्वे प्रवाशांना दिलासा कसा मिळेल यासाठी मेट्रो असायला पाहिजे होती. सामान्य पब्लिक नवी मुंबईला पनवेलला जाणाऱ्यांना मेट्रोची काही आवश्यकता नाही आहे. तुम्ही इकडचं दिवा पनवेल लोकलसाठी प्रयत्न झाले नाही पाहिजे तसे. या मेट्रो या ज्या आलेत ना, या फक्त बिल्डर लोकांच्या फायद्यासाठी आलेल्या आहेत. त्यामुळे त्या होणार, त्याच्या गुणवत्तेत होणार. परंतु बाकी काय, आता तो याचा विकास त्या खडीच्या रूपाने डोकं बाहेर काढतोय रस्त्यातनं. कॉन्क्रीटच्या खडी पाहिले असेल तुम्ही आता, एका पावसात ती खडी बाहेर यायला लागली. त्या कामात आणि या कामात तुम्ही असं हे करू शकत नाही आपण. तो काम चांगलं होणार ही खात्री, यासाठी खात्री की तो करावाच लागणार आहे. आणि त्याची वेगळी टीम असते, टेक्निकल टीम असते, तिथे काय जास्त चालत असेल असं मला वाटत नाही. 100% म्हणजे 40 लाख मोफत घरं ही जेव्हा शिवसेनेचं राज्य आलं त्यावेळी जी घोषणा झाली, तुम्ही त्यापूर्वीची मुंबई बघा आणि त्यानंतरची मुंबई बघा. त्यापूर्वी मुंबई सुटसुटीत, अगदी तुम्ही त्या काळचे पिक्चर बघा ना, आपण कॉलेजला असतानाचेच पिक्चर बघा तेव्हाचे, सुटसुटीत होती मुंबई. परंतु 40 लाख घरं तुम्हाला बांधून, उद्देश खूप चांगला होता. म्हणजे आज अदानी तिथे आला आहे, त्याऐवजी बाळासाहेबांचे सर्व कमी करून 40 लाख घरं बांधून तो एरिया चांगला करायचा होता. योजना खूप चांगली होती, परंतु तिला कंट्रोल. आणि त्यावेळेस लोकांची मानसिकता बनली की मुंबईत जा, फुटपाथवर एक झोपडी बनवा, तुम्हाला रूम मिळेल. आणि त्या चुकीच्या धोरणामुळे हे सगळं झालेलं आहे. आणि त्याचं दुसरं एक कारण
मुंबईत अनेक वर्ष शिवसेनेची सत्ता आहे. त्यांनी या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं. जेव्हा तुमच्या स्लम उभ्या राहतात तेव्हा ह्याच राजकीय लोकांनी तिथे स्लममध्ये त्यांचेही स्लम घुसवले आणि त्यांना माहीत होतं आता स्कीम येतात आपले फ्लॅट होतील. त्यामुळे सगळ्यात जास्त मुंबईची दुर्दशा करायला जसा मुंबईचा माणूस मराठी माणूस शिवसेनेच्या त्या काळच्या टिकला तशी मुंबईची वाट पण या शिवसेनेने तेव्हाच्या लावलेली. ना तेव्हा बघाल शिवसेना 2 प्लस BJP असे एक गट्टा सगळे विरोधात होते आणि त्यावेळेस लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिलं. आता यावेळेस गणित बोलाल गणित म्हणून तर गणित उलटा सोपं झालं आहे तसं बघायला गेलं. पण लोकांच्या मनात काय आहे तेही बघायला लागेल ना. त्यांना वाटलं असेल राजू पाटील नाही काम केलं. गणितात सगळं येतं. अँटी इन्कम्बन्सी येते अपेक्षा येतात. त्यामुळे मी लोकांपुढे जाताना हे सगळं हे त्यांची फाटाफूट किंवा ते काय करतात त्याच्यात न जाता मी बाबा प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. तुम्हाला पटलं तर मला निवडून द्या. मी खरंच 5 वर्षात पुढच्या चांगलं करेन या भागाचं. एका 5 वर्षाच्या टर्ममध्ये काय होत नाही मलाही कळून चुकलं. कोणी काय अशी जादूची कांडी नसते. आणि इनमीन मी तर 2 मुख्यमंत्री 3 तसे म्हणजे फडणवीस साहेब झाले पहिले पहाटे उद्धवजी आणि शिंदे साहेब 3 मुख्यमंत्री 2 राज्यपाल 2 विधानसभा अध्यक्ष उपमुख्यमंत्री 12 वर हे सगळं चालू असताना 2 वर्ष कोविडमध्ये गेली. हे निमित्त नाही सांगत हे फॅक्ट सांगतो. लोकांनी तेही कन्सिडर करावं की संधी दिली पण चान्स कमी मिळाला टाईम स्पॅन कमी मिळाला. पण मी कोविडमध्ये माझ्या बंगल्याला लॉक लावून बसलो नाही की मी कुठे फार्म हाऊसवर जाऊन बसलो नाही दाढी वाढून. कळलं ना. मला 3दा करोना झाला त्याचा त्रास आजही मला होतो. हा माझा वैयक्तिक विषय. परंतु मी लोकांमध्ये होतो लोकांमध्ये जाऊन काम केलं स्वतःचं हॉस्पिटल पालिकेला दिलं त्याच्यात पण काही राजकारण झालं असेल. परंतु त्या काळात पण आम्ही प्रामाणिकपणे कामं केलेली आहेत. माझ्या अनेक सहकार्यांनी केलेले आहेत. वॅक्सिनेशन आम्ही स्वखर्चाने केलेले आहेत. लाखो रुपये खिशातले खर्च केले. जे देता येईल ते लोकांना प्रामाणिकपणे दिले आणि हे सगळं घेऊन जाणार आहे. त्यामुळे हे 4 गट येतील 5 गट येतील त्याची पर्वा आम्ही नाही करत. ह्या बाबतीत माझ्या सहकार्यांवर पूर्णपणे विश्वास आहे आणि ते मला घेऊन जातील जिथे नाही तिथे. त्यांचा विषय ना मी कसं सांगू शकतो त्यांना काय वाटतंय किंवा एक सांगतो ते समोर उभे राहिले आणि मी निवडून आलो समजा लोकांनी दिलं तर त्याची डबल नाचिक्की होईल. कळलं ना. लोक दोन्हीकडनं बोलणार. त्यामुळे तो विचार त्यांनी करावा किंवा नाही करावा मी कसं काय बोलू त्याचं. आम्ही जे केलं प्रामाणिकपणे केला किंवा आमच्या मान्य राजसाहेबांचा आदेश होता. आता त्यांचं राजकारण कसं चालतं आहे किंवा कसं त्याच्यावर आम्ही नाही निवडणुका लढणार. आम्ही आमच्या हिशोबातच लढणार आहोत. बघू काय चांगलपणा दाखवलं तर स्वागत आहे. 5 वर्षात केलेलं काम मी मगाशीच बोललो की 14 गावांचा मुख्य विषय होता माझ्या ग्रामीण हा कल्याण ग्रामीण मतदारसंघ आहे. तर मेनली आम्ही कल्याण ग्रामीणचं म्हणजे 14 गावांचा जो भिजत घोंगडा होता तो काढला. 27 गावच्या विषयाला हात घातला. निव्या भागात मला तुमचं CRZ वगैरे असल्यामुळे खूप अडचणी येतात. म्हणजे निधी वापरायला अडचणी येतात. तिथे बाकीच्या अडचणी खूप असतात. ह्याची रिमॉडेलिंगची जी योजना आहे तिची वाट लावलेली. परंतु ते तिथले लोक निगरगट्ट झालेले जे माजी नगरसेवक वगैरे आहेत. त्यामुळे प्रामाणिकपणे तिथे थोडं दुर्लक्ष झालं हे मीही मान्य करतो. परंतु माझ्या नजरेतनं दिवा सुटला नाही आहे. जेव्हा जे करायचं ते मी केलेलं पण आहे दिव्यासाठी. ह्या भागात जे मला पुढच्या 5 वर्षात जे काय करायचं आहे ह्या मी बोललो ना जास्त लोकांची अपेक्षा नाही आहे. कल्याण शेळपाटा रोड मोकळा आणि इथला पाणी या 2 गोष्टी केल्या. रस्ते पायवाटा हे आता स्थानिक स्वराज्य संस्था होतील आणि बऱ्यापैकी मुख्य रस्ते झालेले आहेत काँक्रीटचे. ते किती दिवस टिकतील ते क्वालिटीवर आहे. परंतु सध्या येणाऱ्या 5 वर्षात ही छोटी छोटी कामं आहेत गल्लीबोळातली ती स्थानिक स्वराज्य संस्था त्या लेवलला किंवा विशेष निधी आणून वगैरे करता येतील. मला या भागाचं रोपडं बदलायचे. जो दिवा आहे तो दिवा शहर कसा दिसेल. दिव्याला क्लस्टरशिवाय पर्याय नाही आहे. क्लस्टर जोपर्यंत दिव्याला येत नाही तोपर्यंत दिव्याला पर्याय नाही आहे. ते क्लस्टर लवकर कसं येईल. आता पुढे भविष्यात इथे बुलेट ट्रेन येते त्याचा फायदा कोणाला होईल माहीत नाही. परंतु त्या अनुषंगाने इथे वाढणारी ट्रॅफिक तिचं नियोजन ह्या अनेक गोष्टी आहेत. इकडनं कॉरिडॉर वगैरे जात आहे.
नक्की ट्रॅफिकची परिस्थिती कशी असेल. पहिले एकीकडे विकास, आपण विकासाच्या नावाने चालतो, परंतु विकासाच्या नावाने बोंबाबोंब पण होते ना. आज या रस्त्यात पाणी साठतं सगळीकडे, याला विकास नाही बोलत ना. पूर्वी आम्हाला इथल्या मोऱ्याही माहीत होत्या रस्त्याला ज्या आहेत त्या छोटे छोटे. आज त्या कुठे गेल्या, कुठे काय कशाचा पत्ता नाही आहे. रस्ते बनवताना कळवट बनवले जात नाही आहे. त्यामुळे बारीक बारीक गोष्टींवर लक्ष ठेवून इथला विकास करावा लागेल. मुख्य प्रश्न पाण्याचा आहे आणि त्याच्यावर माझा जोर असेल जास्त. असं चर्चा अशी आहे की काय म्हणजे लोक आता रवी चव्हाण बोलले की त्यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करा. मला वाटतं आपण पण भेट दिली होती, वाटतं आपले पण मनसेवाले गेले होते. नाही, मनसेवाले पाठवले. त्याच्यामुळे नेमकं काय म्हणजे कधीपर्यंत आपण फुकून घ्यायचे. इथे एकतर मी तुम्हाला सांगू इच्छितो की इथे टेक्निकली जो लढा दिला तो मनसे देते अजून, आणि त्या लोकांना माहिती आहे. आम्हाला तिथे जाऊन शॉप करायचं नव्हतं, त्यावेळेस थोडी आचारसंहिता पण होती, काही विषय होते, त्याला काही वेगळे पण फाटे फुटत गेले. परंतु मूळ मुद्दा जो आहे की त्यांची जी मनमानी चाललेली ती खरंच चाललेली. माझं म्हणणं आहे, तुम्ही संस्था उभारता, संस्थेच्या नावाने भूखंड घेताय, त्याच्यावर मग तुम्ही तुमचे इमले उभे करता. तुम्ही MIDCतला एवढा मोठा प्लॉट घेतलेला आहे, त्याच्या जिमखाना बनवलं आहे, द्या परत तो. तुम्हाला अनुदान नाही पाहिजे ना, तो प्लॉटही परत द्या. तुम्ही ज्या भूखंडावर जो कॉलेज उभारलेलं आहे त्याची मार्केट रेटनी किंमत द्या. सरकार दुसरीकडे वापरेल आणि अनुदान देईल त्याला. पण याच्यावर सरकारने कुठेतरी स्टँड घ्यायला पाहिजे ना, परंतु घेणार नाहीत कारण याचे लागेबंदी असतात. आता प्रत्येक वेळेस कसं आहे, तो शैक्षणिक विषय तिथे आम्ही जो खळकट्याक करतो तो तिथे आम्हाला परवानगी नाही आहे. ती प्रभाकर देसाईंचे मातोश्री संबंध असल्यामुळे त्यांना जास्त अजिबात नाही. मातोश्रीशी संबंध असण्याचं कारण नाही. मातोश्रीशी संबंध असते तर मनसे तिथे उतरली पण नसती. आणि कोणाशी संबंध आहेत म्हणून अशा गोष्टींना थारा मान्य राजसाहेब आयुष्यात कधी देणार नाही. दिलेलं मी पाहिलेलं नाही. प्रभाकर देसाई यांचं वय आणि ते ज्या फील्डमध्ये तो क्षेत्र, याच्यात आमच्यासारख्या तरुणांची खूप अडचण होते. हे प्रांजळपणे तुम्हाला सांगतो. दुसरा कुठला ठिकाण असतं ना तर आम्ही असे वागलो नसतो. परंतु आजही आम्ही तिथे कायदेशीर जातो आहे. आमचे गांगुर्डे साहेब स्वतः त्याचा फॉलोअप घेतात मनविसीचे. त्यांनी काही आदेश पण तिकडनं पारित करून घेतलेले आहेत. बघूया आता ती लढाई आम्ही लढतो आहे, परंतु आमच्या टाईपमध्ये नाही लढत, कारण आमचा नाईलाज येते काही गोष्टींना. परंतु आम्ही त्यांच्यासोबत आहोत नक्कीच. मी त्या कॉलेजचा विद्यार्थी आहे, आम्ही त्यांच्यासोबत आहे, त्याच्याबद्दल आमची भावना पण चांगली आहे.